नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या पाटील हब या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजचा जो विषय तो पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भातला आहे। पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात 2026 यामध्ये अनेक उमेदवारांच्या मनात एक प्रश्न आहे की 30 जून नंतर पुढे काय होऊ शकते। प्रोफाईल अपडेट आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्पे कोणते असतील। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, सर्वात प्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। 30 जून ही नोंदणी आणि आवश्यक माहिती अद्ययावत करण्याची अंतिम मुदत असल्यामुळे त्यानंतर विभागाकडून उपलब्ध माहितीचे परीक्षण आणि पडताळणी प्रक्रिया सुरू होऊ शकते। तसेच मित्रांनो, यामध्ये उमेदवाराची संख्या, विविध प्रवर्गातील अर्ज, विषयनिहाय माहिती आणि पात्रता, उपलब्ध जागांचा आढावा घेतला जाऊ शकतो। त्यामुळे 30 जून नंतर लगेच कोणतीही यादी किंवा निवड प्रक्रिया सुरू होईल असे गृहीत धरणे योग्य ठरणार नाही। मित्रांनो, पुढील काळात शिक्षण विभागाकडून अधिकृत सूचना आणि जाहिराती प्रसिद्ध होऊ शकतात। संबंधित संस्था, शाळा किंवा विभागाकडून रिक्त पदाची माहिती पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाऊ शकते। मला अनेक मित्रांचे फोन येत आहे, त्यानंतर पर्सनल मेसेज येत आहे की नक्की तुम्ही व्हिडिओ पवित्र पोर्टलवर 30 जून नंतर काय होणार आहे त्यासाठी बनवा सर। म्हणून मी आजचा जो व्हिडिओ आहे हा आपणासमोर सादर करतोय आणि ही माहिती ऑथेंटिक माहिती। उमेदवारांनी या काळामध्ये आपली सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवावीत। टीईटी किंवा सीटीईटी गुणपत्रिका, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत असणे आवश्यक आहे मित्रांनो। यानंतर उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार उपलब्ध पर्याय निवडण्याची संधी मिळू शकते। संबंधित शाळा, जिल्हे किंवा संस्था पर्याय निवडताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे मित्रांनो। कोणत्याही शाळा किंवा संस्था निवडण्यापूर्वी त्या ठिकाणची माहिती, अंतर, रिक्त जागा आणि स्वतःची पात्रता यांचा विचार करणे आवश्यक आहे। मित्रांनो, निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवाराचे गुण, आरक्षण प्रवर्ग। मित्रांनो, आरक्षण प्रवर्ग हा खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण जी आपण शाळा प्रेफरन्स म्हणून लॉक करणार आहे त्या शाळेमध्ये नेमक्या किती जागा आहे, कास्टनुसार किती जागांचा पर्याय उपलब्ध होतोय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो। समजा ओबीसी मध्ये जर कमी जागा असतील आणि ओबीसी उमेदवार ती शाळा जर लॉक करत असेल तर मित्रांनो एखाद वेळेस कॉम्पिटिशन टफ होऊ शकतं। म्हणून प्रवर्ग सुद्धा महत्त्वाचा आहे। पात्रता आणि निवडलेले पर्याय यांचा विचार करून गुणवत्ता यादी तयार केली जाऊ शकते। तसंच मित्रांनो, याबाबतची अंतिम माहिती केवळ अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवरच अवलंबून असेल, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। मित्रांनो, ज्या उमेदवाराची निवड होईल त्यांना कागदपत्र पडताळणी आणि आवश्यक प्रक्रियेसाठी संबंधित कार्यालयाकडून सूचना दिल्या जाऊ शकतात। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक तारखा आणि अंदाज फिरत आहेत, परंतु अधिकृत किंवा शासन निर्णय येईपर्यंत कोणतीही माहिती अंतिम मानू नका। मित्रांनो, आपली तयारी सुरू ठेवा, कागदपत्रे तयार ठेवा आणि पवित्र पोर्टलवरील अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवा मित्रांनो। तुमच्या मते पुढील प्रक्रिया कधी सुरू होऊ शकते? तुमचे मत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। खाली बेल आयकॉन दिलेलं आहे ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला जसा व्हिडिओ अपलोड होईल तशी आपल्याला सर्वात प्रथम नोटिफिकेशन प्राप्त होईल। मित्रांनो, लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोवर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।